ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। आणि पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये मी काम करून दाखवलंय। मी नुसतं आता उठलोय आणि निवडणुकीला उभारलो असं नाही। पंढरपुरातले मग ज्यावेळेस पंढरपूर संपूर्ण पंढरपूर आमच्या रस्त्याचे खड्डेमय रस्ते झाले होते। मी कुठल्याही सरकारची कुठल्या फंडाची आमदार खासदार फंडाची वाट न बघता माझ्या स्वखर्चातून सगळ्या रस्त्याची डागडुजी दुरुस्ती केली। अख्ख्या पंढरपूरकरांना मंगळवेढकरांना माहित आहे। हिंदू स्मशानभूमीचं जी दुरावस्था झाली होती ती माझ्या स्वखर्चाने केली आहे। मुस्लिम स्मशानभूमीमध्ये दफनभूमीमध्ये त्या ठिकाणी रस्ते होते मी माझ्या स्वखर्चाने त्या ठिकाणी केलेत। ज्यावेळेस आता प्रचंड पाणी टंचाई निर्माण झाली त्यावेळेस 50 टँकर्सनी मी पंढरपूरकरांना पाणी पुरवठा केलाय। कोरोनाच्या काळामध्ये पंढरपूर शहर तालुक्यातला मंगळवेढ्यातला एकही नागरिक उपाशी पोटी झोपता कामा नये याची मी 2 वर्ष त्या ठिकाणी दक्षता घेतली होती। ज्यावेळेस लोकांना बेड मिळत नव्हते, लोकांचा तडफडून मृत्यू होत होता, लोकांना पुणे मुंबईला जायचं होतं, लोकांच्या दहशत निर्माण झाली कोरोनाच्या काळात, त्यावेळेस मी स्वतः त्या ठिकाणी 154 बेडचं हॉस्पिटल पल्स कोविड हॉस्पिटलची निर्मिती केली होती। त्या माध्यमातून मी लोकांची सेवा केली। पंढरपूर तालुक्यातल्या कुठल्याही विद्यार्थ्याला कॉलेजमध्ये शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, कॉम्प्युटरच्या वेगवेगळ्या कोर्सला प्रवेश घ्यायचा असेल तर मी त्या ठिकाणी स्वखर्चाने त्यांचे प्रवेश करून दिलेले। हा इतिहास सगळ्या लोकांना माहित आहे दिलीप धोत्रे नक्की काय काम करते। आणि मी असं मी बाकीच्या लोकांसारखं म्हणत नाही मी हे करून दाखवणार आहे, मी केलेलं आहे ना। मी प्रत्येक गोष्टीचे लोकांना जिथं जिथं अडचण असेल तिथं दिलीप धोत्रे त्या ठिकाणी जाऊन उभारतोय आणि लोकांचे प्रश्न सोडवतोय। लोकांना माहित आहे की कोण काम करत आणि कोण काम करत नाही। त्यामुळे तुम्ही जर आत्ताच बघितलं, तुम्ही जर त्या मतदारसंघाचा कामाचा घेतला तर सगळीकडे दिलीप धोत्रे नाव चर्चेत आहे। इतर 10 तालुक्यात मान्य राजसाहेबांनी आमच्या इतर विधानसभा मतदारसंघातल्याही मुलाखती घेतलेल्या आहेत। आता येणाऱ्या बैठकांमध्ये ते दुसऱ्या कुठल्या मतदारसंघामध्ये निवडणुका लढवायची ते सज्ज जाहीर करतील। आता सध्या पंढरपूर मंगळवेढ्याची माझी उमेदवारी जाहीर झाली तर त्या पद्धतीनं काम चालू आहे। लोकांचा प्रचंड उत्साह। ठीक